परमेश्वरा, अरे किती अंत पाहणार रे माझा आणखी. काय करू मी, काय समजत नाही. अरे बाबा की माझ्या दुर्गाचा ऑपरेशन करू रे, काहीच कळत नाही परमेश्वरा. एकीकडे भावाच्या शिक्षणासाठी त्याला नोकरी लावायसाठी पैसे दिले नाही, तर तो माझ्या सारखी मजुरी करेल रे. परमेश्वरा, आज माझा भाऊ नोकरी बंद लागला तरी संपूर्ण शिक्षण वाया जाईल रे. आणि एकीकडे दुर्गाचं ऑपरेशन केलं नाही, तर माझी दुर्गा मला आणि माझ्या लहानशा लेकराला सोडून आम्हाला मोर्ग करून जाईल रे. परमेश्वरा, माझ्या बाळ मायेच्या ममतेपासून दूर दे. पण तुझं ऑपरेशन सुद्धा महत्वाचं आहे का? जेव्हापासून माझ्या संसारामध्ये आलीस ना, तेव्हापासून माझ्या या पाटक्या संसाराला समोर नेण्यामागे तुझा हात आहे का? पण दुर्गा, आजपर्यंत मी तुझ्यासाठी काही करू शकतो. दुर्गा, मी तुला कोणते सुख देऊ शकत नाही का? माफ कर. प्रत्येक सुखदुःखामध्ये पत्नीचा सहभाग असतो. पतीच्या प्रत्येक दुःखात साथ देण्याचं पतीचं कर्तव्य असतो. आणि ते पत्नीला ते निभावतात. हे बघा, तुम्ही हसीश भावकींना पैसा द्या. काय झालं तुम्हाला? आणि तुम्ही असं रडताय का? काही नाही रे. अरे तू जाणार आहे का नाही? अरे होय दादा, याच्यामुळे आम्हाला थोडं घरी भरून आला. तुला पैसे हवेत ना? होय दादा. वहिनी, बघा काय झालं तुम्हाला? आणि हो, बॅगमध्ये सांभाळून अरे दादा, अरे पण तू इतके सारे पैसे आलास तरी कुठून? आदेश, तू त्याची चिंता करू नकोस रे. तू फक्त आपल्या अभ्यासाकडे आणि नोकरीकडे लक्ष ठेव. अरे हा तुझा भाऊ जिवंत आहे ना, तोपर्यंत तुला कसली चिंता करण्याची गरज नाही. अरे दादा, अरे चिंता का नको करू मी? अरे आधीच माझ्या शिक्षणासाठी तू कर्ज बाजारी झाला आणि मला माहित आहे आमची परिस्थिती काय आहे.
आणि होय दादा, मला खरं खरं सांग की तू इतके सारे पैसे आणलास तरी कुठून? तू त्याची काळजी करू नको. जा तू जा, आपल्या शिक्षणाकडे लक्ष दे. जातोय रे दादा, जातोय. खरंच दुर्गा, खरंच आदेश खूप हुशार निघाला ग. पण दुर्गा, आदेश नोकरीवर लागला ना, त्याच्या पहिल्या पगारावर मी तुझं ऑपरेशन करणार ग. मी जंगलामध्ये हरियाणा गेलो. जा जा, कुऱ्हाडी घेऊन घरात. तुला एकच विनवणी आहे, माझ्या भावाला नोकरी लागू दे रे. एकदा का त्याला नोकरी लागली ना, माझं हे दीड बदली आयुष्य सुरू रे. आता अंत नको पाऊस रे. हा वसंत हटबल झाला हे दुर्गा. ओळखलेस नाही? नाही म्हणजे मला वाटलं होतं की मला विसरलेस. तुझ्यासारख्या शंकराला कशी विसरे, कशी विसरे. हे बघ, ज्या पावली आलेस ना, त्याच पावली चालता हो, चालता हो माझ्याकडे. होय, निघतोय ना. पण माझा हिशोब घेतल्याशिवाय नाही जाणार. कसला हिशोब तुझा, कसला हिशोब. कसला हिशोब? अगं बाहेर चौकात मातीची काय पप्पी घेतली त्याचा हिशोब, आणि भरल्या चौकात माझ्या गालावर मारलेस त्याचा हिशोब. आणि एवढंच नाही तर छेडखानीची रिपोर्ट देऊन सुद्धा मला 4 वर्ष जेलमध्ये घातलीस त्याचा हिशोब. हे बघ सारंग, तुला सांगितलं ना, ज्या पावली आलेस त्याच पावली चालता हो म्हणून. नाहीतर तुला माहितीये, नाहीतर काय करशील? अगं काय कमी होतं माझ्या, धन दौलत सगळंच होतं. अगं अगदी मनापासून प्रेम केलंय,
आणि माझ्यासोबत लग्न केली होतीस ना, आता तुला सोन्यानं बनवून ठेवलं होतंय. हे बघ सारंग, अरे तू जरी माझ्यावर प्रेम करत असलास ना, तरी मी मात्र तुझ्यावर अजिबात प्रेम करत नव्हती. समजलंय तुला? बघ, तुझं बोलणं झालं असेल तर जा, त्या चालता हो माझ्या घरातून. अगं जातोय ना, अगोदर माझा हिशोब. सारंग, ते अजिबात शक्य नाही. तुझं बद्दल ते अजिबात शक्य नाही. सत्य आहे दुर्गा, सत्य आहे. अगं आता तुझ्या जवळचा दिवाना आहे. फक्त एका रात्रीसाठी माझी हो. काय म्हणालास? काय म्हणालास? मी चालेल माझा. अरे, कुणाशी बोलतोस याचं भान आहे का तुला? अरे, असल्या नीट पावडा तुझ्या मनात आल्या तरी कशा? सांगते ना, जसं माझ्या घरात आलाय तसं चालता हो म्हणून. चला, चालता हो माझ्या घरातून. काय वाटतं रे? तुला काय वाटतं? की मी गरीब आहे म्हणून तुझी वासना पूर्ण करेल असं वाटलंय तुला? नाही सारंग, नाही. अरे मी एक सौभाग्यवती स्त्री आहे आणि एका बाळाची आई सुद्धा आहे मी. आणि तुझ्यासारख्या राक्षसाला बळी पडणारी नाही मी. समजलास? आज दुसऱ्यांदा माझ्या गळाला मारलेस नाही. अगं तू सौभाग्यवती आहेस ना, पण आज तू सौभाग्यवती नाही राहणार. आज मी तुला कनेक्ट कोण रावल्या? बेस साल्या भेटलास. अरे पुष्कळ दिवसातून भेटलास. अरे पळून पळून कुठपर्यंत जाशील तो? साल्या आज तुला सोडणार नाही. मारशील हरामखोरा. हे एका निर्लज्ज बाईच्या अंगावर हात टाकतेस नालाय का? आणि मला मारण्याची धमकी देतेस का बे? हेच तुझ्या मर्दत नाही का बे? ए रावल्या, बहुत बोलतेस तू. साला हरामखोर. माझ्या वहिनीवर वहिनी वहिनी तुम्हाला काय साल्या रावल्या, सोडणार नाही तुला. साला हरामखोर माझ्या वहिनीवर हात टाकतोय. तुझी आज तुम्ही अगदी देवासारखी धावून आला तू. बाई सारंग, देवासारखी धावून आला असते. नाहीतर असल्या हाताला मला जागा नाही. जागाही ठेवली नसती हो. माझ्यासारखे वहिनी या उपकार कसले? वहिनी मी लहान असताना माझ्या आई वडील वारले, कोरोना झालो. त्यानंतर वसंत दादांनीच मला आधार दिलाय.
मला मला जीवन जगण्याची प्रेरणा दिली दादानी. दुर्गा पाण्यात काय नाही